14 वर्ष लग्नाला झालेत पण संभोगी कृती इच्छा असून जमली नाही. 15 वर्ष लग्नाला झालेत, 46 वर्षाचे गृहस्थ आहेत, बायको 40 वर्षाची, इथं नवरा 40 वर्षाचा, बायको 40 वर्षाची, सुशिक्षित लव्ह मॅरेज असलेलं जोडपं, पण इच्छा असून संभोग जमलं नाही. आणि हे कुणाला तरी जाऊन सांगितलं पाहिजे. ह्याच्यासाठी 15 वर्ष कधी लोटली कळलं नाही. का असं आहे ना की सेक्स ह्या कृतीची भीती असू शकतं, हे नॉर्मलाइज का नाही? भीती असू शकते पुरुषाला आणि भीतीपोटी इरेक्टाईल डिस्फंक्शन असू शकतं आणि बाईला भीतीपोटी वजायनस्मस असू शकतं. ह्याच्यामधली मेडिकल कारणं, हार्मोनल कारणं आणि भीतीची सायकोजेनिक कारणं काय असतात ह्याचं शिक्षण आपल्याला का नाही आहे ना. आणि जर शिक्षण नाही आहे, माहीतच नाही आहे आणि जर ती भीती असेल तर व्यक्त करायचं कसं? सो येस, टुडेज व्हिडिओ इज ऑल अबाउट दिस. व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज सभ्यरीते बघा. आपले सगळे आश्चर्यचकित एक्सप्रेशन्स, कमेंट्स हे बाजूला ठेवा आणि मी जे मांडते हे सत्य केसेसचे फॅक्ट्स मांडते त्या आणि कुणाचेच कधी नावं घेतली जात नाहीत. कॉन्फिडेन्शियलिटी फुल ठेवली जाते. फक्त तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तर तुमचं होत असेल संभोग नीट, पण तुम्हाला जर माहीत असेल एखादं जोडपं जे ह्या त्रासातनं जात आहे तर प्लीज व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. वन्स अगेन तुमची लाडकी डॉक्टर सबिहा, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, मेकिंग लव्ह सिम्पल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काल दिवसभरातलेच माझे हे 2 केस आहेत. वजायनस्मस म्हणजे इच्छा असून, हे आपला इच्छा असून बेसिकली हे समजा लिंग आहे, हे लिंग आहे आणि हे लिंग असं आत जायला पाहिजे. हे जितकं आपल्याला ऐकताना नैसर्गिक वाटतं. म्हणजे एक स्त्री आहे, ती झोपली आहे, तिचे पाय असे आहेत आणि इफ शी स्लीपिंग लाईक दिस, हे लिंग आत बाहेर होणार आणि आत त्याचं पाणी गळणार, ज्याला आपण कॉयटस ऑर इंटरकोर्स ऑर संभोग म्हणतो. जिथं एक इरेक्टेड लिंग आहे आणि जिथं एक वजायनल ओरिफिस डायलेटेड आहे. हे नैसर्गिकरित्या अराउजल झालं, डिझायर झाली, इच्छा झाली आणि थोडंसं लुब्रिकेंट वापरलं, जे काय असेल आणि नैसर्गिकरित्या जमलं. जसं की ही जर पाण्याची बाटली आहे आणि मला पाणी प्यायची इच्छा आहे, पाणी पण आहे, बाटली पण आहे, मी हे उघडलं, मी हे जेव्हा पिते तर माझे होठ उघडतात ना. असे जर असतील हे पाणी पिलं जाणार नाही. आणि पाणी प्यायला एका कुठल्या तरी फॉर्ममध्ये, काय नाही तर नाही असं फॉर्ममध्ये पाणी लागतं, ज्यालाच मी म्हणते एक इरेक्टेड पेनिस. आणि मी स्त्री आणि पुरुष ह्या संदर्भात बोलते, इन हेटेरोसेक्शुअल रिलेशनशिप. आणि जिथे का योनीमध्ये हे इरेक्टेड लिंग आत जाणार. मी हे इतक्या पोटातनं का सांगते, कारण हे ऐकताना जितकं तुम्हाला नॉर्मल वाटतंय, माझ्याकडे एवढे कपल्स आहेत. माझा पूर्ण कॅलेंडर एप्रिल 30पर्यंत फुल आहे. तुम्ही वेबसाईट आत्ताही व्हिजिट करून बघा, तुम्हाला एप्रिल 30पर्यंत अपॉइंटमेंट मिळणार नाही आहे. मेचे अपॉइंटमेंट मिळणार आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम ह्या महिन्याचे केसेस हे वजायनस्मसचेच आहेत. परत व्हिडिओ सांगताना सांगेन, मी कधीच कुणाचं नाव, नंबर, ईमेल आय डी देत नाही किंवा रिव्हील करत नाही. तुमची कॉन्फिडेन्शियलिटी जपते, पण केस स्टडी मांडतो. कारण ह्याच 2 केसेसमध्ये साम्य काय तर दोघांना 14 आणि 15 वर्ष झाली. दोघांचं लव्ह मॅरेज आहे, विचार करा. आणि आत्ताही इंटरकोर्स होत नसताना पण त्यांच्यामधली इंटिमेसी कमी नाही झालेली. दोघं एकमेकांच्या प्रचंड प्रेमात आहेत, पण त्यांना कधी कळलं नाही, उमजलं नाही की हे जमत नाही. समजा लग्नाच्या पहिल्या रात्री आपण इंटरकोर्स केला, आता सेक्स बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज, मी त्या फंदात पडत नाही आहे. मी फक्त त्या विषयावर बोलते की करायची इच्छा आहे पण जमत नाही आहे. पहिल्या रात्री केलं नाही जमलं, दुसऱ्या रात्री केलं नाही जमलं. नवरा जेव्हा लिंग घेऊन जवळ येतो, आपले पाय असे आहेत तर आपण त्याला नकळत ढकलून देतो, नकळत पाय जवळ येतात, धडधड होतं आहे, खालचा होल क्लोज होतं आहे आणि नवऱ्याला असा अनुभव येतो जसं काही हे लिंग असं वर तरी जातं आहे किंवा खाली तरी जातं आहे, पण ते आत जात नाही आहे. इट स्लाइड्स, इट जस्ट स्लाइड्स आणि इट इज नॉट गोईंग इनसाइड. आणि आत जायला ताकद लागावी लागणार आहे, फोर्स लागावी लागणार आहे. आणि कुठलाही जेंटलमॅन, एक बाई त्रासात आहे, तिला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे तिथं, आता तो भीतीपोटी होतो आहे की खरा पेन होतो आहे, हे डिफरन्सिएशन निघून जातं त्या परिस्थितीत. सी, देर इज अ पेन अँड देर इज फिअर ऑफ पेन. आणि मग हा डिफरन्सिएशन कम्प्लिटली निघून जातो आणि संभोग जमत नाही. आणि आपल्याला असं वाटत असतं आता नाही, नंतर जमेल, नंतर नाही, परवा जमेल. मग आपण एखाद्या वर्षभर 2 वर्ष झालं, मग आपलं पोर बाळ नाही झालं, 4 लोक विचारायला लागतात मुलं का नाहीत, मग तुम्ही गायनाकडे जाता.
देवाच्या कृपेने जर व्यवस्थित सुदबुद्धीवाले गायनॅकॉलॉजिस्ट मिळाले तर कृपा असते, नाहीतर तेच अरे असं कसं आत्तापर्यंत इंटरकोर्स केलं नाही, असं कसं कुत्र्या मांजराला जमतं, मग नवऱ्याचे किती हाल, मग करायचंच नव्हतं तर मग नवऱ्याला तरी कशाला ह्याच्यात अडकवलं. कुठली मुलगी मुद्दामून नाही ना हे करणार आहे. आणि कुठल्याही मुलाला जर इरेक्शन येत नसेल, मी दोन्ही गोष्टी बोलते आहे, वजाना डायलेट होणं नैसर्गिक झालंच पाहिजे, इरेक्शन हे नैसर्गिक आलं पाहिजे. ह्या कृती जर होत नसतील एखाद्याचा तर तो काय फाशी लावून घेणार आहे का स्वतःला, का तोंड लपत फिरणार आहे, असं काही नसतं ना. मग त्याला का नाही होत आहे, कारणं काय आहेत, मेडिकल कारणं, हार्मोनल कारणं, की त्याला तुम्ही लेक्चरच देणार की असं कसं नाही जमत. नाही जमणं नॉर्मल आहे. ह्या दोन्ही केसेसमध्ये त्या दोघांच्या माझ्या हिस्ट्री टेकिंगमध्ये मला नाही जमत हे तर क्लायंट सांगते आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवते. माय फर्स्ट जॉब इज आता त्यांना ते जमलं पाहिजे, म्हणजे इंटरकोर्स ही कृती जमलीच पाहिजे. हां जमतीये मला, मी करता येते, मला इच्छा नाही मग मी करत नाही. इच्छा नसताना न करणं इज वेगळं, पण इच्छा असताना न करता येणं इज नॉट ओके. आणि मग मी हिस्ट्री टेकिंग येते माझ्या सेशन्समध्ये. बापरे, मी हे सांगताना इतकी इन्ग्रॉस्ड होते ना, कारण मी ओव्हरबुक्ड आहे, माझ्याकडे क्लायंटच क्लायंट आहेत आणि मला हाताखाली कोणीतरी माणसं पाहिजे ज्यांना मी हे सगळं शिकवेन. डॉक्टर असाल तुम्ही, मेडिकल बॅकग्राऊंडचे असाल, BMS MBBS BHMS, फिजिओथेरपिस्ट, ज्यांना PV करता येते आणि ज्यांना सायकोलॉजी मी शिकवेन. त्यामुळे मेंटल सायकोलॉजिकल टूल्स मी शिकवेन आणि फिजिकली तुम्ही मेडिसिन बॅकग्राऊंडचे असणं गरजेचं. प्लीज जॉईन मी ॲज अन इंटर्न आहे ना, आय विल टीच यू. कारण माझ्या एकटीच्या आटोक्याच्या बाहेर गेल्या. आम्ही वजायनसमस रिकव्हरी कार्यक्रम हा 3 फेजेसमध्ये घेतो. पहिला फेज असतो जेव्हा तुम्ही पहिला सेशन बुक करता, तिथं स्क्रीनिंग म्हणतो. मी डिटेल हिस्ट्री टेकिंग घेते, कारण हिस्ट्री टेकिंग खूप महत्त्वाची. कुठल्याही 2 केसेसमध्ये कारण भीतीचं सेम नसतं आणि कुठलीच बाई ती भीती घेऊन जन्माला येत नाही. एक घटना घडते, भीती बसते, एक घटना होणार आणि भीती जाणार, त्याच्यासाठी मी. पण कुठल्या घटनेमुळे भीती बसली हे त्या क्लायंटलाही लक्षातच नसतं. तिथं खरी कला असते ऑफ हिस्ट्री टेकिंग. जसं की ह्या पहिल्या केसमध्ये आणि ह्या दुसऱ्या केसमध्ये ट्रॉमा हिस्ट्री काय होती, तर इथं ट्रॉमा हिस्ट्री आहे. ह्या केसमध्ये ट्रॉमा हिस्ट्री नाही आहे, मिसइन्फॉर्मेशन नाही आहे, पण मिसबिलीफ आहे. सेक्स या कृतीचं डोक्यात असलेले कन्सेप्ट किंवा गैरसमज ज्याला म्हणतो तो इतका पक्का आहे की बाबा तिथून तिथं इट्स अ डर्टी एरिया, तिथून लघवी येते, स्टूल येते, मोशन येतं, रक्त येतं. मग येऊ शकतं ना कुणाच्या डोक्यात की बापरे इतकं घाणेरड्या एरियामधनं जेव्हा एखादं लिंग आत जाईल मग त्याच्यासोबत सगळे इन्फेक्शन माझ्या बॉडीमध्ये जाणार आणि मग मी आजारी पडले तर, मला कॅन्सर झाला तर. फिअर ऑफ इन्फेक्शन, फिअर ऑफ कंटॅमिनेशन एक्झिस्ट. आणि मग असं जर झालं तर मग काय होईल. आणि ह्या भीतीपोटी ते लिंग तिथे येतं, आपल्याला कळतं बुद्धीनं की ते करायचं आहे, पण आपला थरकाप होतो, पाय थरथरायला लागतात, पाय जवळ येतात, आपण ढकलतो आणि संभोग होत नाही. सो हिअर देअर वॉज अ मिसबिलीफ इन दिस केस. इन दिस केस देअर वॉज अ प्रॉपर हिस्ट्री ऑफ ट्रॉमा. हे तर खूप वाईट वाटतं मला जेव्हा अब्यूज हिस्ट्री, जेव्हा एक मुलगी आहे आणि ती ह्याच्यातनं जाते कुठे, वॉट शी हॅड मेन्शन, ती मला वाटतं बघा 12 वर्षाची होती, चालत चालली आहे कुठे रेल्वे स्टेशन का कुठेतरी गर्दीत, आय डोंट रिमेंबर दॅट नाव. आणि समोरून एक माणूस आपलं धोतर डायरेक्ट वर करतं आणि आपला अवयव दाखवतो. ही कसली विकृत पद्धत आहे देवाला माहिती. पण तिला ते असं पहिल्यांदा शी हे काय घाण असा डायलॉग बसला. त्यानंतर ती ट्रेनमध्ये जात होती तर मागून तिच्या बटक सोडते दाबले. एका पातळ अशा गल्लीतनं जात होती, मग त्या गल्लीतनं समोरून जो मुलगा आला त्याने समोरून मूग दाबले. ह्याला म्हणतात फर्स्ट इंट्रोडक्शन इन अ व्हेरी इनअप्रॉप्रिएट मॅनर अबाउट टच. इधर बघता, इधर ऐकता, इधर स्पर्श करता, इधर वास घेता, इधर टेस्ट घेता. 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत तुमच्या आणि माझ्याकडे. त्याच्यापैकी कुठलाही एका सेन्सरी ऑर्गनमधनं इन्फॉर्मेशन इनअप्रॉप्रिएट वेनी, इनअप्रॉप्रिएट एजमध्ये जर गेली तर दॅट बिकम्स द फर्स्ट रिफ्लेक्स ऑफ युअर बॉडी घटना विसरते, पण तो रिफ्लेक्स शरीरात तसाच राहतो. कट्टू जेव्हा तुम्ही सेक्स करता, जेव्हा त्या बॉडीमध्ये तिथून काहीतरी आत जाणार आहे तर तिथले मसल्स जसे स्क्वीज होतात भीतीमुळे. आता त्या अवयवाला प्रॉब्लेम आहे का नाही, पण भीती इथं आहे का आहे. मग ती फेज 1च्या हिस्ट्री टेकिंगमध्ये मी हे सगळं हिस्ट्री टेकिंग घेते. काय क्लायंट्सला पटतं, कुणाला पटत नाही, ज्यांना नाही पटलं लांबून राम. यू आर फ्री टू एक्सप्लोर अदर अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्स अँड थेरपीज ऑर वॉट
नॉट, कारण जगात मी एकटी नाही आहे आणि मी कुठलंच मॅजिक हिप्नोसिस काही करत नाही. मी आयडेंटिफाय करते कॉज, मी तो कॉज रिमूव्ह करते, कारण कॉज आयडेंटिफाय करून कॉज रिमूव्ह केल्याशिवाय पेनिट्रेशन जमणारच नाही. आणि बळजबरीचं पेनिट्रेशन इज नॉट पेनिट्रेशन, ते व्हॉलेंटरी असलं पाहिजे. इनव्हॉलेंटरीली ते स्क्वीज होत आहे, पण व्हॉलेंटरीली ते रिलॅक्स होण्यासाठी आत काहीतरी कोड बदलावं लागणार आहे. 8 दिवसामध्ये काही प्लेजर टेक्निक्सचे एक्सरसाइज दिल्या जातात. ते दिल्यानंतर फेज 2 येते. फेज 2मध्ये एक नॉर्मल 15 मिनिटाचा कॉल होतो. मग मी ठरवते की आर यू एलिजिबल, कारण फेज 3 जिथं तुम्ही नाशिक, यस नाशिक, महाराष्ट्र जिल्हा नाशिक, पुण्या मुंबईचा गोल्डन ट्रँगलमधला एक, मी नाशिकची सून आहे आणि इथं मागचे 22-23 वर्ष झाले मी नाशिकला राहते. 20 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे, 10 वर्ष सेक्स कोचिंग करते, माझं सुंदर ऑफिस आहे. इथे तुम्हाला अख्खा दिवस यावा लागतो. 12 वाजता आले, 12ला सेशन चालू झालं की दुपारी 2पर्यंत, मग लंच ब्रेक होतो, मग परत 4ला चालू, 6पर्यंत. मी घड्याळ बघून करत नाही. माझ्या मते ही कृती बंदुकीच्या नोकीवर होतच नाही. मी तुमच्या मानसिक स्वास्थ्याला आणि शारीरिक स्वास्थ्याला, ब्रेन, माइंड, इमोशन्स अँड द ऑर्गन हे अलाइनमेंट आणते. बिकॉज सेक्स इज ऑलवेज इन द प्रेझेंट, इट इज नॉट इन द पास्ट, नॉट इन द फ्युचर. तुम्हाला फ्युचरची एन्झायटी आहे, कधी होईल कधी होईल कधी होईल, पास्टमधनं आलेला ट्रॉमा आहे आणि त्यामध्ये प्रेझेंटमध्ये कृती होत नाही. असा तो दिवसभर कार्यक्रम चालतो. तुम्हाला कुठेतरी जवळ एखादं हॉटेल बुक करून राहावं लागतं. सेकंड डे मॉर्निंग परत 8 ते 10 येतात. फर्स्ट सक्सेस पॅरामीटर असतो ह्या 5 डायलेटर्सपैकी 3 डायलेटर तरी आरामात डोळे बंद करून तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने आणि माझ्या हाताने जायला पाहिजे. सेकंड सक्सेस पॅरामीटर इज लिंगाचं आत जाणं, कृती जमणं, फुल नाही. समटाईम्स वी इवन डू गायडेड इंटरकोर्स. मला नाही वाटत भारतात कुठे होत असेल. येस, क्लायंट कन्सेंट असेल तरच. जसं तुम्ही सोनोग्राफीला जाता, खालचा भाग नागडे होता, पेनाइल डॉपलर करता, तसंच आहे ते. सो गायडेड इंटरकोर्स इज ओनली अंडर लिमिटेड सर्कमस्टन्सेस वेअर इरेक्शन जमणार आहे. आणि वजायनसमस कार्यक्रममध्ये मी इरेक्टाईल डिस्फंक्शनचं ट्रीटमेंट मी नाही करत. आता जसं ह्या एका केसमध्ये फिमोसिस होतं, म्हणजे लिंगावरची स्किन मागे जात नाही, मग त्याला युरोलॉजिस्टकडे जावं लागतं. मेडिकल किंवा हार्मोनल किंवा ऑर्गॅनिकली तिथं काही प्रॉब्लेम असतील, शारीरिक व्यंग असेल तर त्याला त्या तज्ज्ञाकडे जावं लागतं. मी तज्ज्ञ कशाची आहे? इथली. इथे भीती असेल तर मी ती काढणार, म्हणजे काढणार, 100% काढणार. अँड दॅट्स माय एक्सपर्टी. दॅट इज हाऊ फेज 1, फेज 2, फेज 3 अँड यू आर अ फ्री बर्ड देन. ॲज अँड वेन तुम्हाला जसं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही इंटरकोर्स करण्याचे एबल होता. लक्षात ठेवा, एबल होता. पण माझ्या केसमध्ये मी पाहिलेलं आहे, परवा एक 22 वर्ष लग्न झालेलं कपल आलं होतं. त्यांचं जमलं का इंटरकोर्स? जमलं, पण त्यांच्यात इच्छा मरून गेली होती. म्हणून सांगते, इच्छा मेल्यानंतर नका येऊ. इच्छा आहे आणि भीती आहे, परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, लगेच या माझ्याकडे. पण भीती तशीच राहिली आणि इच्छा म्हणून गेली तर काय उपयोग नाही आहे. ही कृती जमली तरी इच्छा मेलेली असणार आहे आणि इच्छा नाही निर्माण करून देऊ शकते मी. त्याचं माझ्याकडे काही टूल नाही. तुमची भीती घालवू शकते, तुम्हाला प्लेजर टेक्निक्स देऊ शकते, तुम्हाला सुखी कसं राहायचं आणि फ्री कसं राहायचं हे मी सांगू शकते. पण ते करण्याची जर इच्छा मेली असेल, डेड कांट बी मेड अलाइव, कमी झाली असेल तर ती परत जिवंत आणता येतं. पण ती अस्तित्वातच नसेल, then I am not the right expert. All said and done, this was me once again, तुमची लाडकी डॉक्टर सबिया, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच. व्हिडिओ पुढे शेअर करा, सबस्क्राईब बटन दाबा, कमेंटमध्ये सभ्यरित्या मांडा, आश्चर्यचकित होऊन नका काही लिहू. ज्यांचे केसेस आहेत त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला, तुमचे कमेंट पाहिले, त्यांना अजून वाईट वाटेल. त्यामुळे असं प्लीज नका करू. कमेंट नाही केलं तर चालणार आहे, पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल अपॉइंटमेंट बुक करायची तर वेबसाईटवर जाऊन drsabia.com वर तुम्ही सेशन बुक करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग टिल देन. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.